लँडस्लाईड वगैरे पण झाली होती. लँडस्लाईड झाली तर मग आता पुढे मग त्यांना हॉल्ट पडला. हॉल्ट पडल्यानंतर मग मी परत मग थांबून मग तिकडे गेले. 4 वाजता निघाले रात्री 10ला पोहोचले. आणि मग दुसऱ्या दिवशी तिकडे पहलगामच्या त्या स्पॉटवरती निघाले. तिकडनं ते घोडा वगैरे घेऊन मग वर गेले आणि फोटोज वगैरे सगळं काढलं. फोटोग्राफर वगैरे सगळे म्हणजे आसावरीचे काकांचे सगळे काकांचे आणि बाबांचे फोटो वगैरे काढले आणि ते काढून झालं. आणि तेवढ्यातच मग त्यांना गन शॉट ऐकू आलं म्हणजे घ्यायला. तर त्यांना म्हणजे पॅनिक झालं थोडे काय झालं म्हणून. तर पॅनिक झाले तर मग त्यांनी तर काय झालं तर लोकलनी कोणी त्यांना सांगितलं की बाबा जानवर किंवा शेर आहे म्हणून आम्ही असं म्हणजे फायर करतात की जेणेकरून ते आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून किंवा पर्यटकांपर्यंत येऊ नये म्हणून. तर मग हे ऐकलं तर बाबा म्हणते की आपण सगळे बसून घेऊ किंवा झोपून घेऊ म्हणजे तिथे आपल्याला इजा पोहोचवणार नाही तो आणि आपण बचावले जाऊ म्हणून. तर मग बाबा आई अशी इकडे मांडी घालून बसले. बाबा यासमोर आले असे झोपले पोटात. आणि आसावरी आणि काकू आणि जगदरे काका असे त्या साईडला तसेच हे झाले बसले. तर मग बसले असताना मग आईला वाटलं की शेर आहे म्हणून म्हटली की मी बघते म्हणून शेर म्हणजे आला तर बघूया आपण. आता मी त्याची मांडण्यापासून बघत होते की कुठनं येतं म्हणून असं. तर तेवढ्यातच आईच्या मागून तो एक त्याच्यातला आतंकवादी आला म्हणजे मागं येऊन थांबला. म्हणजे मागं येऊन थांबला तर मग आसावरी म्हणायला लागली की मला मरायचं नाही म्हणून नाही का मला मरायचं नाही. तर मग आईने ऐकलं. आईला वाटलं की असं काही म्हणायला लागलं म्हणून मग तिने मागं आईने म्हणून बघितलं तर तो जस्ट मागेच होतो. मग त्यांनी जगदाय काकांना त्यांनी बोलून घेतलं आणि ते मग पाया वगैरे पडत होते. जगदाय काका त्यांनी मी नाही करत तरी तू मला मारू नकोस तू जे म्हणशील तू हिंदी म्हणून तू
आप जो बोलोगे मैं करने के लिए तयार हूँ. आणि सगळं असा प्रकारचं ते काय ते जगदाय काकांचंही ऐकलं नाही आणि त्यांना सरळ डोक्यात म्हणजे एकदम ऑनलाईन वरती हे डोक्यात गोळी घातली कानामागे गोळी मारली त्यांना आणि दुसरी गोळी मग ती पाठीच्या छातीत खतर मारली. ते जमिनीवर हे झालं तर त्याच्या पुढं तो आला आणि बाबांना त्यांनी डायरेक्ट गोळी घातली तर ती त्यांना म्हणजे डोळ्यात लागली तर त्यांचा डोळा असा बाहेर पडला आणि आईच्या समोर म्हणजे या डिस्टन्सवरतीच ते झालं. तर एवढं म्हणजे त्यांचा आवाज पण स्पॉट त्यांचा थोडासा श्वास चालू होता पण त्यांना असं मारणं कोणी आपण तेच म्हणतो त्यांना काहीच नाही करता त्यांचा श्वास थोडासा जोरात चालू होता तेवढ्यात पण मग पूर्ण पॅन्ट जे आहे ते पूर्ण रस्त्याने एकदम भरली आणि आली आता महाराष्ट्राला हे करतात असं सगळं मग तो घटना घडली आणि मग नंतर असा वेळी आम्ही म्हटलं का आपण इकडनं जर काही परत आले तर ह्यांचं काही सांगतात हे आपल्याला मारू शकतात तर मग हे लोक काही निघाले मग जेवढे काही असेल तर खाली येतात तर वाट तशी फार खडखड मग ह्यांची चिखलात पाय भरले त्या काकू पण पडल्या कुठे त्यांना पण लागलं बूट तसंच बूट वगैरे